सातारा जिल्हा रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजींनी इंग्रज सरकार आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला. त्यांचा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. प्रखर स्वामीनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्व कौशल्य इत्यादी गुण त्यांच्यात होते. फंद फितुरीमुळे इंग्रजांच्या तावडीत सापडले, पण इंग्रजांच्या तावडीतून निसटून बैरागी बाबाचे रूप धारण केले. इसवी सन 1885मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला. 2. अनंत हरी क्षीरसागर यांना मुनी गुरुजी असे म्हणत असत. इसवी सन 1930 ते 1932 या काळात मिठाचा जंगल सत्याग्रहात इस्लामपूर येथे 2 महिने त्यांना कैदेची शिक्षा झाली. 1942च्या घातपाती कारवायाच्या काळात सांगलीजवळच्या जंगलात शस्त्रनिर्मिती त्यांनी केली. 1946 ते 1948 हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांनी भाग घेतला आणि 1 ऑक्टोबर 2008 रोजी ते पंचत्वात विलीन झाले. 3. दौलतराव हरी पवार, सातारा राजद्रोहाच्या कट्यात सहभागी. रंगो बापूजी गुप्ते व दौलतराव पवार हे 1857च्या कटात भूमिगत झाले. अशा या 16 क्रांतिकारकांना मरेपर्यंत फाशी, काहींना तोफेच्या तोंडी व काहींना गोळ्या घालून ठार मारले. फाशीचा वड गिरणामाळ, सातारा येथे. 4. हुतात्मा नारायण जोगळेकर, वासुदेव बळवंताचे सहाय्यक. 1857च्या ब्रिटिश विरोधी उठावात सहभाग. सातारा व सांगलीत सशस्त्र आंदोलन. निराश होऊन परांगणा झाले, परत कधीही सापडले नाहीत. संन्यासी होऊन कराड आणि मध्य प्रांतात अखेरचे दिवस त्यांनी घालवले. 5. बाबूराव अंगारपूरकर, पुण्यात चापेकर बंधूबरोबर कार्य. स्वदेशी चतुष्पृतीचे व्रत अंगीकारले होते. कराड येथे चावडी चौकात रक्ताच्या चिळकांड्या उडेपर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना मारले. इसवी सन 1911 नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 6. लक्ष्मण गणेश जोशी, 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महात्मा गांधींना त्यांनी मदत केली. त्यात 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यांना वीर अभिमन्यू म्हणत असत. 29 सप्टेंबर 1932 रोजी त्यांचे देहावसान झाले. 7. सदाशिव नारायण पेंढारकर, प्रांतिकच्या क्रांतिकारक चळवळीचे प्रमुख. अण्णासाहेब सहस्रबुद्धे संपर्कात असत. 1942च्या चले जाव चळवळीत सहभाग. प्रति सरकारमध्ये सहभाग. स्वराज्यासाठी अतिशय यातना सहन केल्या. शिक्षा भोगली. 12 एप्रिल 1946 कराड येथे त्यांचे दुःखद निधन झाले. 8. आब्बा, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या भागातील स्वातंत्र्य सैनिकांना एकत्रित केले. खजिना व शस्त्रे ताब्यात घेतली. 1858मध्ये त्यांना जन्मठेप झाली आणि कैदेत असताना अंदमानमध्ये त्यांचा 1859ला मृत्यू झाला. 9वे क्रांतिकारक आबाजी राजे शिर्के, 1857च्या उठावात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र प्रतिकार. साताऱ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र करून ब्रिटिश संस्थावर हल्ले चढवले आणि नेतृत्व केले. ब्रिटिशाविरोधात क्रांतिकार्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा झाली. फाशीच्या शिक्षेत बदल करून अंदमान बेटावर कैदेत ठेवण्यात आले, मात्र अंदमानमध्ये कैदेत असताना त्यांचा मृत्यू झाला. 10वे क्रांतिकारक अण्णा पत्रावे, सातारा येथे भारत छोडो आंदोलनात तोडफोड सुरू असल्याचे लक्षात येताच ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अटक मोहीम सुरू केली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा 24 जुलै 1943 रोजी मृत्यू झाला. 11वे बाबिया गायकवाड, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग. अनेक कट कारस्थाने ब्रिटिशाविरोधात केली. 8 सप्टेंबर 1857 रोजी मृत्यूदंडाची शिक्षा देऊन त्यांना तोफेने उडवण्यात आले. 12. बबिया सिरतोडा, 1857च्या स्वातंत्र्य युद्धात सहभाग. रंगो बापूजींना त्यांनी सहाय्य केले. सरकारी मालमत्ता जप्त करणे व ब्रिटिशांना त्रास देणे ही त्यांची कामे. यातून 1857मध्ये ब्रिटिशांनी त्यांना पकडले व अनेक प्रकारचे आरोप लावून मृत्यूदंडाची शिक्षा दिली. 8 सप्टेंबर 1857ला त्यांना गोळ्या घालून
ठार करण्यात आले. 13 बाबू ज्योती जाधव छोडो भारत चळवळ आंदोलनात सहभाग, सांगली येथील मध्यवर्ती तुरुंगात ठेवले. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. तुरुंगाजवळ असलेली नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचा दुर्दैवाने नदीत बुडून मृत्यू झाला. 14 बलभीम खटावकर कमी शिकलेले म्हणजे अशिक्षित होते ते, पण क्रांतिकारी होते. करा अथवा मरा व छोडो भारत यामध्ये त्यांचा सहभाग होता. देशभक्तीपर गाणी ते म्हणत असत. सातारा जवळच्या वडूज कचेरीवर ध्वज फडकवण्यासाठी गेले असता गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 15 बाळकृष्ण दिगंबर बलभीम खटावकराप्रमाणेच त्यांचा मृत्यू झाला. 16 दौलतराव नाईक वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या रामोशी क्रांतिकारी गटाचे ते सक्रिय सदस्य होते. 1879 स्वातंत्र्य संग्रामातील कारवायात ते सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तिकरता निधी संकलनात निधी छाप्यात 17 मे 1879 रोजी तळेगाव येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. 17 देवजी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध लढले. कंपनी सैन्याबरोबरीच्या एका चकमकीबरोबर त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनी सत्ता उलथून टाकण्याचा कट रचण्यासाठी खटला चालविण्यात आला. 1858 त्यांना आजन्म हद्दपारीची शिक्षा ठोठावण्यात आली. ते अंदमान येथे शिक्षा भोगत असताना मरण पावले. 18 देवाजी भोये 1930 साली सविनय कायदेभंग चळवळीमध्ये ते सहभागी होते. बागलाण व कळवण तालुक्यातील जंगल सत्याग्रहात ते सामील झाले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये ते मरण पावले. 19 धन्नू ईस्ट इंडिया कंपनी मुंबई सैन्यात शिपाई होते. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी. 17 सप्टेंबरमध्ये त्यांना जन्मठेप झाली आणि अंदमान येथे त्यांचा 18 मार्च 1859 रोजी कोठडीत मृत्यू झाला. 20 ज्ञानू जाधव 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग. ब्रिटिशाविरोधी आंदोलनात सहभागी व अटक. 6 मार्च 1944 रोजी गोळ्या घालून त्यांना ठार केले. 21 गणेश सुखराम कारखानीस 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग. जून 1857 ब्रिटिशांनी त्यांना पकडले. त्यांच्यावर देशद्रोह, सरकारी मालमत्ता लुटणे आणि जेलमधील कैद्यांची सुटका करण्याचा आरोप ठेवण्यात आला. 8 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि त्यातच ते मरण पावले. 22 गुन्हा 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी. ब्रिटिशाविरोधाच्या कटात सहभागी. 5 डिसेंबर 1857 रोजी 14 वर्षाची सश्रम कारावास आणि साखळ दंडाची शिक्षा. 25 मे 1859 रोजी अंदमान कैदेत त्यांचा मृत्यू झाला. 23 गुणी उर्फ गणू 1857च्या उठावात सहभाग. ब्रिटिशांशी त्यांनी लढा दिला. क्रांतिकारकात सहभाग घेतला. 3 ऑगस्ट 1857 सश्रम कारावास आणि जन्मठेप झाली. 12 जून 1858 अंदमान बेटात त्यांना नेण्यात आले आणि 6 ऑगस्ट 1859 रोजी अंदमान कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. 24 गोपाळ जोशी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी. इंग्रजांशी लढा देऊन ब्रिटिशाविरुद्ध कारवाया, जन्मठेपीची शिक्षा. 1859 अंदमान बेटावर आणले व लगेचच कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. 25 हकीर्णा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी. क्रांतिकारकांच्या गटाचे नेतृत्व करत होते ते. ब्रिटिशाविरोधात कारवाया. 25 डिसेंबर 1857 रोजी 14 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 26 ऑगस्ट 1859 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 26 हरी रामोशी वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या रामोशी क्रांतिकारी गटाचे ते सक्रिय सदस्य होते. 1879 ते ब्रिटिश विरोधी कारवायामध्ये सक्रिय झाले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या आंदोलनाला निधी मिळवण्यासाठी त्यांनी ब्रिटिश व्यावसायिकांवर केलेल्या अनेक छाप्यात भाग घेतला.
सोलापुरात त्यांना ब्रिटिश सैन्याने पकडले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 1880मध्ये जेजुरी, पुणे येथे त्यांना फाशी दिली गेली. 27 हैबतराव राजे म्हणजेच महाडिक 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध लढले. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती केली म्हणून त्यांच्यावर खटला भरला व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यातच त्यांचा अंत झाला. 28 काळू 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी, देशद्रोह आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. जन्मठेपेत असताना 1859 साली त्यांचा मृत्यू झाला. 29 केशव अमृत कोलंगडे म्हणजे जाधव 1942च्या भारत छोडो चळवळी सहभाग, 6 महिने सश्रम कारावास आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 30 केशव नीलकंठ, त्याला अण्णामामा म्हणतात त्यांना, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, ब्रिटिश सरकारच्या कारवायाविरुद्ध लढा दिला आणि मरेपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा दिली. 8 सप्टेंबर 1857 रोजी फाशी देऊन त्यांचा मृत्यू झाला. 31 खाशाबा मारुती शिंदे, करो या मरो आणि भारत छोडो आंदोलनात सहभाग आणि संपूर्ण देशात खळबळ माजून दिली. गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 32 किसन बंडू भोसले, खाशाबा शिंदेप्रमाणेच गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 33 नामिया चव्हाण, करो या मरो आणि भारत छोडो आंदोलनाला सहभाग आणि गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 34 लक्ष्मण जोशी, 1930 ते 32 सविनय कायदेभंग चळवळ सक्रिय सहभाग, एरवडा पुणे 6 महिन्याची सक्त मजुरी आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 35 महादेव लोहार, 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग होता त्यांचा. 1943 राहत्या घरीच त्यांचा मृत्यू झाला. 36 मानसिंग, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, 12 जून 1857 इंग्रजांनी त्यांना तोफेच्या तोंडी दिले. 37 मारुती गाडवे, मलाया 31 बटालियनमध्ये लॉन्स नायक, ब्रिटिश सैन्यात त्यांची सेवा झाली. इंडियन आर्मीमधून आझाद हिंद सेनेत ते दाखल झाले आणि 1944च्या चकमकीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 38 मुन्नाजी उर्फ बापू, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, ब्रिटिशांविरुद्ध लढा, इंग्रजांनी त्यांना पकडले, देशद्रोह, ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध युद्ध करणे, सरकारी मालमत्ता लुटणे असा खटला चालून 8 सप्टेंबर 1897ला त्यांना तोफेच्या तोंडी दिले. 39 नामिया चव्हाण, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, अनेक प्रकारचे आरोप लावून जून 1857मध्ये ब्रिटिशांनी त्यांना पकडले व खटला चालवून 8 सप्टेंबर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. 8 सप्टेंबर 1857 रोजी. 40 नानक सिंग, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, 25 फेब्रुवारी 1942 रोजी सातारा येथील मनदूर जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत नानकसिंहांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. 41 नाना मुडके, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, ब्रिटिशांविरुद्धच्या कारवायात जून 1857मध्ये त्यांना पकडले. 8 सप्टेंबर 1857 रोजी तोफेने त्यांना उडविण्यात आले. 42 नरेन, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग, 8 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. 43 नारायण शेवडे, 1857च्या स्वातंत्र्य समराच्या दरम्यान त्यांनी जुलमाने चालवलेल्या राजवटीच्या विरोधी कारवायात सहभाग घेतला. इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. नरोजी नाईक, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान ते क्रांतिकारक सैन्यात दाखल झाले आणि ब्रिटिशांशी लढले. ब्रिटिशांविरोधात कारवाया केल्या. त्यातच त्यांना 24 मार्च 1858 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जुलैमध्ये अंदमान बेटावर पाठवण्यात आले. 20 ऑगस्ट 1858 रोजी कैदेतच ते मरण पावले. 45 प्रभाती बराटे, मलाया येथील 31 GT कंपनी येथे ते सेवा देत होते. लॉन्स नायक होते. त्यांनी 1942 मध्ये ब्रिटिश आर्मीशी असलेली आपली निष्ठा सोडली
आणि नाईक म्हणून सुभाषबाबूंच्या सैन्यात काम केले. बर्मा म्हणजे म्यानमार येथे युद्धक्षेत्रात तैनात असताना त्यांनी अनेक प्रसंगी ब्रिटिश सैन्याचा सामना केला आणि अखेर 1944मध्ये चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. 46 परशुराम घारगे, सातारा येथे देशव्यापी आंदोलनामध्ये सहभाग. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात 9 सप्टेंबर 1942 रोजी 2000 आणि अधिक लोकांनी देशभक्तीपर गीतं गायली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला, पण मोर्चेकर्ते पुढे गेले, ज्यामुळे पोलिसांनी अहिंसक जमावावर गोळीबार केला आणि परिणामी परशुराम घारगे जागीच ठार झाले. 53 रेबेजी, मार्च 58मध्ये यांना जन्मठेप झाली आणि मे 1859 रोजी अंदमान कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. 54 सर्जेराव जाधव, रॉयल इंडियन नेव्ही रेटिंग विद्रोहाच्या समर्थनात एका सत्याग्रहात सामील झाले. 22 फेब्रुवारी 1946 मुंबईत झालेल्या सत्याग्रहात सामील. पोलिसांच्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 55 सीताराम रंगराव गुप्ते, रंगो बापूजीचे हे पुत्र होते. 1857च्या संग्रामात सहभाग. 8 सप्टेंबर 1857 रोजी तोफेच्या तोंडी दिले. 56 शेवाळे मोरे हे बहुश्रुत होते. 1857च्या संग्रामात त्यांचा सहभाग होता. 8 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि गोळ्या घालून त्यांना ठार मारण्यात आले. 58 श्रीरंग वाहू शिंदे, 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये सहभाग होता. पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 59 सिधू भिवा पवार, ऑगस्ट 1942च्या आंदोलनामध्ये सहभाग. गोळीबारात गोळी लागून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 60 सीताराम भेवळे, ब्रिटिश भारतीय सैन्याच्या बंगाल रॅपर्स अँड मायनर्स रेजिमेंटमध्ये शिपाई होते. ते 1944मध्ये कोहिमा, नागालँडजवळ एका हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. 61 सितोजी, 1857च्या लढ्यात सहभाग. मार्च 1858मध्ये त्यांना जन्मठेप झाली आणि जुलै 1858मध्ये त्यांना अंदमान येथे पाठवण्यात आले आणि 1859मध्ये अंदमान कैदेत असताना त्यांचा मृत्यू झाला. 62 सुधया, 1857च्या संग्रामात सहभाग. 4 नोव्हेंबर 1857 सश्रम कारावास आणि जन्मठेप. 17 जून 1859 रोजी कैदेत असताना मृत्यू. 63 सुखाराम चव्हाण, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी. अनेक देशद्रोही कारवायात त्यांना दोषी धरून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 8 सप्टेंबर 1857 रोजी तोफेने त्यांना उडवण्यात आले. 64 विठोजी, 1857च्या स्वातंत्र्य समरात सहभागी. ब्रिटिशांविरुद्ध लढले. अनेक आरोपामुळे ब्रिटिशांनी त्यांना मार्च 58मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि जुलै 1858मध्ये अंदमान बेटावर पाठवण्यात आले. एप्रिल 1859मध्ये कैदेतच मरण पावले. 65 विष्णू खंडू बारबट्टे, करो या मरो, भारत छोडो या आंदोलनामध्ये ते सहभागी होते. इस्लामपूर, सातारा येथे ऑगस्ट 42च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. यातच पोलिसांच्या गोळीबारात घातक जखमा झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 66 विष्णू लेलेंनी 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. निषेध रॅलीवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. 67 विठ्ठल खुंडो वाकनीस, 1857चे स्वातंत्र्य समरमध्ये त्यांचा सहभाग होता. नेतृत्व रंगो बापूजी गुप्ते यांचे होते. जून 1857मध्ये इंग्रजांनी त्यांना पकडले. अनेक प्रकारचे आरोप लावून त्यांना मृत्यूपर्यंत फाशी देण्याची शिक्षा देण्यात आली आणि 8 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना फाशी देऊन ठार करण्यात आले. 68 एशा गायकवाड, 1857च्या स्वातंत्र्य समरात सहभाग. नेतृत्व रंगो बापूजींचे. अनेक प्रकारचे आरोप लावून 8 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि तोफेच्या तोंडी दिले. 69 धारराव पवार,
सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये कोळे नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातले हे राहणारे होते. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत हिरिरीने भाग घेऊन इंग्रजांच्या विरोधात लढून नंतर भूमिगत झाले. त्यानंतर ते सापडलेच नाहीत. 70 क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक. सत्यशोधक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सातारच्या प्रति सरकार स्थापनेत योगदान. प्रति सरकार स्थापन झाल्यावर इंग्रजांचा प्रभाव कमी झाला. 1930ची सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. प्रति सरकारच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे लोकोपयोगी कामे केली. त्यामध्ये शिक्षण प्रसार त्यांनी केला, ग्रंथालय चालवली, अंधश्रद्धा निर्मूलन केली, व्यसनमुक्ती करून ब्रिटिश सरकारवर जबरदस्त छाप टाकली. आता अशा प्रकारे क्रांतिसिंह नाना पाटीलांना इंग्रज सरकार खूपच घाबरत असत. आता 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात सातारा जिल्ह्याचे काय योगदान आहे तर गेंडामाळ सातारा येथे एका झाडावर खालील क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. त्यातले पहिले आहेत ती नारायण बापू पावसकर, दुसरे आहेत केशव नीलकंठ चित्रे, तिसरे आहेत शिवराम मोरेश्वर कुलकर्णी, चौथे आहेत विठ्ठल कोंडी वाकनीस आणि पाचवे आहेत सीताराम रंगो गुप्ते. नंतर बंदुकीने ज्यांना उडवले ते क्रांतिकारक अशा प्रकारचे होते की रामजी बापूजी चव्हाण, बाब्या हणगू कणगू, नाम्या नाईकू चव्हाण, पर्वती विठोजी, शिवाजी सोमाजी पाटोळे, पाटू येसू घाटगे हे सर्व जनजाती क्रांतिकारक होते. नंतर तोफेच्या तोंडी दिलेले क्रांतिकारक 1 मानाजी बाबर, 2 सखाराम बलवंत शेटे, 3 बाब्या गायकवाड, 4 एशा गायकवाड, 5 गणेश कारखानीस, 6 नाना रामोशी. तर अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातले हे महान क्रांतिकारक आहेत की ज्यांनी देशासाठी खूप हाल सोसून मृत्यू स्वीकारला आणि फाशी पण स्वीकारली. आता सांगली जिल्ह्यातले क्रांतिकारक आहेत. पहिलं आहे की अण्णा होरे. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग होता. त्यानंतर त्यांना त्याच्यात अटक झाली. 6 महिन्याचा सश्रम कारावास झाला आणि फेब्रुवारी 1943मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 2 आप्पासाहेब पत्रावळे. 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग. ब्रिटिशाविरोधात आंदोलनात गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 3 बाबूराव कोकाटे. 1942च्या भारत छोडो आंदोलनात भूमिगत राहून सक्रिय सहभाग घेतला. 22 मे 1943 रोजी गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. 4 बाबूराव जाधव. 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये यांचा सहभाग होता. 1943मध्ये त्यांना अटक झाली आणि जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 5 भगवान खराडे. 1942च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग. 18 महिने सश्रम कारावासाची शिक्षा. त्यावेळेला ₹50 त्यांना दंड झाला. जेलमध्ये त्यांचा छळ करण्यात आला. 24 डिसेंबर 1942 या दिवशी कॉलऱ्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 11 शांताराम गुमास्ते. 1942च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग. ऑक्टोबर 1942मध्ये सरकारविरोधी कारवाया केल्याबद्दल अटक. 24 डिसेंबर 1942मध्ये कर्नाटक जेलमध्ये शारीरिक अत्याचाराला बळी पडून त्यांचा मृत्यू झाला. 12वे क्रांतिकारक आहेत सीताराम. यांनी ब्रिटिश सरकारच्या जंगलाशी संबंधित कायद्यांना विरोध करण्यासाठी बिळशी गावातील लोकांनी ग्रामदेवतेच्या देवळाजवळ सागवानाचे झाड आणून लावले होते. 18 जुलै 1930ला त्याच्या फांदीवर भारतीय झेंडा फडकवण्यात आला. 5 सप्टेंबर 1930ला 300 सशस्त्र पोलिसांचा जमाव झेंडा उतरवण्यासाठी तेथे पोहोचला. त्याला विरोध झाला आणि पोलिसांच्या गोळीबारात सीताराम चांभार यांचा मृत्यू झाला. 13 सुलोचना जोशी म्हणजे महिला क्रांतिकारी सुद्धा आहेत.
8 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलनात सहभाग या समाजसेविका होत्या. ब्रिटिश सरकारविरोधी कारवायामध्ये भाग घेतल्यामुळे 1942मध्ये त्यांना अटक झाली. 6 महिने सश्रम कारावास आणि पुण्याजवळच्या येरवडा कारागृहात एप्रिल 1943मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि सांगली जिल्ह्यातील 14वे क्रांतिकारक आहेत शंकर चांभार. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग, जंगल सत्याग्रहात आंदोलन, पोलिसांच्या गोळीबारामध्ये ठार. तर अशा प्रकारे आज आपण सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारक आणि सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारक यांच्या कार्याची माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील क्रांतिकारकाची माहिती घेऊ. धन्यवाद.